नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, T20 हिंदी या चॅनलवरती आपलं स्वागत. आणि आज आपण इयत्ता 10वी इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण राजकीय पक्ष. भारतामध्ये राजकीय पक्ष कोणते आहेत, त्यांची काय काय भूमिका आहे याविषयी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. तर चला बघूया राजकीय पक्ष. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष असतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, सामान्य जनता म्हणजे भारतातील सर्व नागरिक जे आहेत त्यांना, लोकशाही म्हणजे लोकांसाठी निर्माण केलेली एक व्यवस्था, प्रतिनिधित्व म्हणजे आपण ज्या लोकांना निवडून देतो ती लोक, म्हणजेच आमदार असतील, खासदार असतील सगळे, आणि निवडणुका आणि या लोकांना निवडून देण्यासाठी आपल्या देशामध्ये ज्या काही निवडणुका असतात या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा, कोऑर्डिनेटर ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे राजकीय पक्ष. या सगळ्यांना जोडणारा जर कोणी असेल तर तो आहे राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. जे काही बातम्या येतात मित्रांनो आपल्याला ऐकायला किंवा बघण्यासाठी त्या काही पक्षांच्या संबंधित असतात. म्हणजेच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, या सगळ्या पक्षांच्या बातम्या आपल्याला पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती आपल्याला बघण्यास मिळतात. आता बघा, राजकीय पक्षाचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थामध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. बघा, लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेस येण्यासाठी एकमेकांची स्पर्धा करत असतात. आपापलं व्हिजन ते लोकांपर्यंत मांडत असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. आता बघा, तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट म्हणजे बचत गट असतील, वेगवेगळे सहकारी गट असतील, संस्था असतील अथवा संघटना असतील, कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना आपण पाहिले असतील. म्हणजे आपल्या गावातील एखादा रोड असेल, विजेची समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल, या समस्यांचं काम करणारा एखादा गट काय करतो, या कामाविषयी पाठपुरावा करत असतो. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेत असते. विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता किंवा मराठा आरक्षण असेल, असे वेगवेगळे चळवळ असतात आणि त्याच्या आंदोलनाविषयी ते माहिती घेत असतात. तुम्ही वाचत असता की यांचा पाठिंबा आहे किंवा हा गट आक्रमक झालेला आहे. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी, बघा, समाजात ज्याप्रमाणे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, बघा मित्रांनो, संघटना, राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष एका प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे, कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी, इथं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बघा, राजकीय पक्ष काय करतात, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना काय म्हणतात, राजकीय पक्ष म्हटले जाते. म्हणजेच राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत म्हणजे निवडणुकीत सहभागी होतात आणि निवडून येतात, अशांना राजकीय पक्ष म्हणतात. निवडून जरी नाही आले तर प्रक्रियेत सहभागी होतात, त्या सर्वांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. आता राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट असतो. आता राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सत्ता मिळवणे हेच असतं. कोणत्याही राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट जर विचारलं तर सत्ता मिळवणे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. प्रत्येक राजकीय पक्षाचं एक उद्दिष्ट असतं, वैशिष्ट्य असतं, काय की सत्ता मिळवणे. राजकीय पक्षाचा हेतू केवळ आणि केवळ, लक्ष द्या इकडे बघा, राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे राजकीय पक्षाचा हेतू काय असतो, असा जर प्रश्न आला तर तुम्ही लिहायचं आहे की निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच राजकीय पक्षाचा हेतू असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध पक्ष
राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात, आपापलं विजन मांडत असतात. आम्ही कशा प्रकारे ग्रेट आहोत, आम्ही कशा प्रकारे त्या पक्षापेक्षा आमचा पक्ष किती चांगला आहे, असं वारंवार लोकांना पटवून सांगत असतो. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही. लोकशाहीमध्ये याला अयोग्य काहीच म्हणता येत नाही, बरोबरच आहे. परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे, म्हणजेच निकोपाला जाणारं भांडण या स्पर्धेमध्ये नसावं. समाजामध्ये भांडण होता कामा नये, अशा प्रकारचं स्पर्धेचं स्वरूप असावं अशी अपेक्षा लोकशाहीमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, दुसरं उद्दिष्ट काय आहे, राजकीय पक्षाचं विचारसरणीचा आधार घ्यावा. प्रत्येकाची विचारसरणी, तुम्ही पक्ष कशासाठी स्थापन केला, तुमचं व्हिजन काय, तुमचं ध्येय काय, तुम्हाला काय भविष्यात काय लोकांसाठी काय करायचं आहे, असं प्रत्येक विचारसरणी प्रत्येक पक्षाची असते. आता बघा, प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. म्हणजेच बघा, आपण शाळेत कशासाठी येतो, आपले पप्पा कशासाठी काम करतात, प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी काम करत असतो. तो कशासाठी करतो, त्याचं ध्येय काय, तुम्ही शाळेत कशासाठी येतं, याचं काही ना काही ध्येय असतं. म्हणजे याच्यामागं काही कोणतंही एखादं कारण असतं, त्यामुळंच सगळ्या काही गोष्टी तुम्ही करत असता. तर तसंच पक्षाचं पण आहे. विचारांचा पुरस्कार राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणार असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार म्हणतात. बघा मित्रांनो, म्हणजे आपण आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक येतात, आपल्याला आपल्या घरच्यांना पटवून सांगतात, आम्हाला मतं द्या, आम्ही असं करू, आम्हाला मतं द्या, आम्ही तसं करू. पण आपण सगळ्यांना मतं देता येतात का? नाही. तर आपण 2 किंवा 4 असतील किंवा 10 पक्ष असतील, त्यापैकी एकाच पक्षाला आपल्याला मतदान करता येतं. आणि आपण कसं ठरवतो, ज्या लोकांशी आपली आणि त्या लोकांची मनं मिळाली, म्हणजेच काय, त्यांचे विचार आपल्याला पटले, तर आपण त्या पक्षाला मतदान देत असतो. म्हणजे घरची आपली लोक. किंवा आपण एखाद्या मित्राशी मैत्री कधी करतो, ज्यावेळेस आपण त्याच्या विचारांशी जुळून घेतो किंवा आपल्याला त्याचे विचार पटतात, त्याच वेळेस आपण त्या मित्राशी मैत्री करतो. तसंच लोकांचं पण आहे. ज्या लोकांची विचारसरणी लोकांना आवडते, ज्या पक्षाची, त्या पक्षाला लोक पाठिंबा देतात. आणि त्या लोकांना जो पाठिंबा मिळतो ज्या पक्षाला, त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. आता सगळ्याच पक्षांची विचारसरणी आता सारखीच आहे. लोकांचं कल्याण करणे अशीच असते. सगळेच पक्ष, राजकीय पक्ष सांगतात की आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही सगळ्या सुविधा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. सगळं काही सगळ्याच पक्षांचं. कोणी पक्ष असं सांगतो का आम्ही नाही करणार, आम्ही हे करणार, फक्त हेच करणार, ते नाही करणार, असं कोणताही पक्ष सांगत नाही. म्हणजे यावर काय, राजकीय पक्षांची विचारसरणी ही सगळ्याच पक्षांची सारखी असते. आता पक्ष कार्यक्रम ठरवतो. विचारसरणी प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यांचे विचार किंवा धोरण ठरल्यानंतर पक्ष काय करतो, ती धोरणं अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम ठरवत असतो. आता बघा, राजकीय विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा राजकीय पक्ष सतत प्रयत्न करत असतात. सपोज आता जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये भाजप सरकार आहे. भाजप सरकारने अगोदर राम मंदिर बनवण्याचा काय केला होता, लोकांसमोर निर्धार मांडला होता की आम्ही जर सत्तेत आलो तर राम मंदिर बनवू. आणि ते सत्तेत आल्याच्या नंतर त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे विजन ते निवडणुकीच्या अगोदर लोकांसमोर आणतात, सांगतात आणि सत्ता मिळाल्याच्या नंतर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सतत करत असतात. कोणताही पक्ष अशा प्रकारे प्रयत्न करतो. त्यानंतर बघा, सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. आता सत्ता स्थापन करणे म्हणजे कोणत्याही पक्षाला शक्य आहे का? नाही. निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाचे जास्तीत जास्त पक्षाकडे बहुमत असेल त्याच पक्षाला सत्ता स्थापन करता येते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आता बघा, सत्तेत कोण जातं? ज्यांना बहुमत आहे. बघा, बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे सरकार बनतं
आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. सपोज तुम्हाला प्रश्न आला विरोधी पक्ष म्हणून कोण कार्य करतं, ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करत असतात. लक्षात ठेवा. आता शासन व जनता यांच्यातील दुवा. बघा मित्रांनो, राजकीय पक्ष, शासन म्हणजे सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करत असतात. तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे लोकांच्या समस्या दूर करण्याचा शासन व जनता यांच्यातील दुवा हे राजकीय पक्ष करत असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रातील या बातम्यातून तुम्हाला काय समजले हे थोडक्यात सांगा. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार असं त्या बैठकीत ठरलं. आता दुसरी एक बातमी आहे वर्तमानपत्रातील, सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रेचे आयोजन केले. एकूणच काय की याद्वारे आपल्याला समजते की सगळी लोक जी आहे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल? तर मित्रांनो बघा, जर एखाद्या मंत्र्याने जर काम नाही केले, एखाद्या पक्षाने काम नाही केले, सरकारने काम जर नाही केलं तर विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे की ही कामं व्हायला पाहिजे होते, ही कामं झालेली नाही. हा पक्ष जो आहे कामामध्ये हलगर्जीपणा दाखवतोय, याला दुसऱ्या वेळेस या पक्षाला संधी देता कामा नये असं लोकांच्या मनावरती बिंबवण्याचं काम विरोधी पक्षनेते करतात. आणि सरकारला जाब विचारण्याचं काम देखील हे विरोधी पक्ष करत असतात. आणि विरोधी पक्षनेत्याचं काम आहे की सरकारकडून ते कामं करवून घेणे, सरकारला निदर्शनास आणून देणे. आता विचार करा बोले, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय काय करावं लागेल? म्हणजेच काय की पक्षविरहित, पक्षाचं सरकार नसावं. आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धत आहे हे अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागेल. अमेरिकेमध्ये द्विपक्ष आहे, एक पक्ष जर विचार केला तर चायनासारख्या कंट्रीमध्ये एक पक्ष आहे. तर यासाठी आपल्याला तर पक्षविरहित सरकार आणायचं असेल तर काय करावे लागेल? तर लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनजागृती. यामध्ये समाजसेवकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आता बघा, भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. बघा मित्रांनो, भारतातील जी पक्ष पद्धत आहे तिचं बदलतं स्वरूप कसं आहे? स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या की एक प्रबळ पक्ष, फक्त एकच पक्ष आपल्या देशामध्ये प्रबळ होता, मजबूत पक्ष होता, तो म्हणजे काँग्रेस. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला नेहमी बहुमत असे. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. म्हणजेच काय, याच पक्षाची सत्ता वारंवार येत असे. एक प्रबळ पक्षपद्धतीला 1977 आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. म्हणजे आजचा जर विचार केला तर आजही भाजप हा एक प्रबळ पक्ष आहे, कारण की आजही भाजपला हरवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येण्याचं काम करत आहेत. तर त्या काळातही असं झालं होतं. सगळे पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकत्र येऊन त्यांना आव्हान दिलं होतं. आणि 1989च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. म्हणजे सगळ्यांनी मिळून शासन. पूर्वी काय व्हायचं, फक्त एकाच पक्षाची सत्ता यायची. पण नंतर 77च्या नंतर थोडासा बदल झाला भारतामध्ये. 89मध्ये सगळ्याच पक्षाचं काही सीटं येत होती. म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेसची 15 सीटं आली, त्यानंतर दुसरा एखादा छोटा पक्ष असेल प्रादेशिक त्याची 10 आली. असं मिळून बहुमत सिद्ध करण्यासाठी मिळत होतं. आता बघा, आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले.
आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. आघाडीचे शासन म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवणे आणि शासन करणे ही बाब पूर्वीच्या काळी सांगत होते की ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे, चुकीची आहे. पण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काय केलं की असं शासन तयार केलं की सगळ्यांनी मिळून सगळ्याच पक्षाचं शासन तयार केलं. सगळ्याच पक्षांचं म्हणजे त्या पक्षाशी निगडीत दुसरे गट एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. आणि ही देशातील पक्ष पद्धतीला खोटं ठरवलं आहे. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत आता स्थिरावली आहे. म्हणजे सगळीच पक्ष एकाच पक्षाची सत्ता येते का नाही. आता जरी विचार जरी केला तर भाजपची सत्ता जरी असली केंद्रामध्ये, आज जर 2020-21ला जर विचार केला तरी देखील त्यांना सपोर्टिंग बरेच प्रादेशिक पक्ष आहेत त्या राज्याचे. आत्ता आपला पक्ष देखील आपल्या महाराष्ट्राचा पक्ष शिवसेना त्यांच्यासोबत होता, आता बाहेर पडलेला आहे. असे बऱ्याच राज्याचे पक्ष त्यांच्यासोबत आहेत. फक्त एकाच पक्षाचं शासन आहे का नाही. आता बघा, माहीत आहे की तुम्हाला एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धत म्हणतात. म्हणजे एकाच पक्षाच्या हाती सत्ता असणे आणि त्याचाच प्रभाव असल्यास विरोधी म्हणजे बाकी पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्याला एक पक्ष पद्धत असे म्हणतात. आता राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असल्यास आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती म्हणजे द्विपक्ष पद्धत. दोनच पक्ष म्हणजे आज जर भाजपची सत्ता असेल उद्या काँग्रेसची त्यानंतर परत भाजपची, याला काय म्हणायचं द्विपक्ष पद्धत. दोनच पक्ष प्रभावी असतील तर. आणि अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पक्ष पद्धत म्हणजे बहुपक्ष पद्धत म्हणून ओळखली जाते. आणि आपल्या देशात बहुपक्ष पद्धत आहे. आपल्या देशात बरीच पक्ष आहेत, प्रादेशिक आहेत, राष्ट्रीय आहेत आणि या सगळ्यांचं मिळून सरकार कमी अधिक प्रमाणात बनत असतं. आता बघा, राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या इथे दिल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे तुम्हाला लिहायची. म्हणजे NDA म्हणजे थोडक्यात भाजप आणि त्यांचे सपोर्टिंग पक्ष आणि UPA म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे जुना पक्ष म्हणजेच काँग्रेस. आणि काँग्रेसला सपोर्टिंग करणारे आपल्या महाराष्ट्रातील पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस. अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांची तुम्हाला माहिती काढायची आहे. कोणकोणते पक्ष त्यांना सपोर्ट करतात, म्हणजेच भाजपला कोणकोणते सपोर्ट करतात आणि काँग्रेसला कोणकोणते सपोर्ट करतात. तर बघा, आता हेही जाणून घ्या, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात. आता राष्ट्रीय पक्ष कोणता आणि प्रादेशिक पक्ष कोणता. राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय लेवलला म्हणजे भारतीय लेवलला, प्रादेशिक म्हणजे त्या प्रदेशापुरता पक्ष कोणता. आता बघूया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. काही पूर्तता करावी लागते, काही निकष दिलेले आहेत, क्रायटेरिया दिलेला आहे. तो निकष पूर्ण ज्या पक्षाने केला त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आपल्या देशात मिळत असते. तर काय काय निकष आहेत बघा. तर 4 किंवा अधिक राज्यामध्ये, बघा आपल्या देशात बरीच राज्य आहेत, जवळपास 30 राज्य आहेत. 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला राष्ट्रीय पक्ष जर तुम्हाला बनवायचा असेल तर 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभा, लोकसभेत कोण निवडून येतो, खासदार, किंवा विधानसभेत आमदार, म्हणजेच खासदारकीच्या निवडणुकीत किंवा आमदारकीच्या निवडणुकीत मागील निवडणुकीत बरं किमान 6% मतं तुमच्या पक्षाला मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. दोन्हीपैकी एक झालं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 6% मतं मिळाली पाहिजे तुमच्या पक्षाला किंवा 4 सदस्य तुमचे लोकसभेवर, म्हणजे तुमचे 4 खासदार झाले पाहिजे तुमच्या पक्षाचे. किंवा दिलेलं आहे. हे जर नाही झालं तर एकूण लोकसभा मतदारसंघ जेवढे आहेत आपल्या भारताच्या त्याच्या किमान 2% मतदारसंघातून किमान 3 राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने आता
प्रादेशिक पक्षासाठी काय काय अटी आहेत बघा. लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीत सारखंच आहे. किमान 6% मतं मिळवणे किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे. 6% मतं मिळाली पाहिजे किंवा मागील निवडणुकीमध्ये, किंवा तुमचे 2 सदस्य विधानसभेवर, म्हणजे आमदार तुमचे 2 आमदार असले पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळत असते. किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या, म्हणजे विधानसभेच्या आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात विधानसभेची जर संख्या बघितली तर आपली 288 आहे. 288 एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. किंवा किमान 3 जागा. 3% म्हणजेच काय, 288चे 100चे 1, 200चे 2 आणि 300चे 3, म्हणजे 3 जागा तुमच्या विधानसभेच्या, म्हणजे 3 आमदार तुमचे झाले पाहिजे तरच तुम्हाला प्रादेशिक पक्षाची मान्यता ही मिळत असते. अशा प्रकारे प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष. आता बघा राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत आपल्या देशामध्ये. आता बघा राष्ट्रीय पक्षाची माहिती, संदर्भ आपल्याला दिलेला आहे की या संदर्भानुसार या देशामध्ये एवढे राष्ट्रीय पक्ष आहेत. संदर्भ काय आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, नोटिफिकेशन नंबर 56/201 PPS 111, डेट आहे 13 डिसेंबर 2016. यानुसार आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत. तर बघा नंबर 1ला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चिन्ह बघून घ्या, पंजा आहे. 1885 साली या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. इसवी सन पण लक्षात ठेवा. एक्झाममध्ये प्रश्न येतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चिन्ह कोणतं, तर तुम्हाला हे चिन्ह जर आलं एक्झाममध्ये तुम्हाला लिहिता येईल की हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चिन्ह आहे पंजा. आणि या पक्षाची स्थापना कधी झाली तर 1885 झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. अगोदर हा पक्ष होता का, नाही, एक चळवळ होती. आणि कशासाठी या पक्षाचं उद्दिष्ट काय होतं, तर स्वातंत्र्य प्राप्त करणे. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात, म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात, म्हणजे 1947च्या काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. आता या पक्षाने काय धोरण होतं बघा, धर्मनिरपेक्षता. या पक्षाने धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. जर तुम्हाला विचारलं काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण काय होते, तर तुम्हाला लिहावं लागेल धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, सगळ्यांचा विकास करणे, दुर्बल घटकांसाठी अधिक प्रयत्न करणे आणि अल्पसंख्याक जी लोक आहेत आपल्या भारतामध्ये त्यांना देखील समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण राहिले आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले आहेत. आता बघा लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. सगळी लोक समान आहेत. आंतरराष्ट्रीय म्हणजे शांततेच्या मार्गाचा अवलंब करणे आणि सामाजिक समाजामध्ये समता असली पाहिजे असा या पक्षाचा विश्वास आहे आणि यानुसार हा पक्ष काम करतो. तर नंबर 2चा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय कम्युनिस्ट पक्ष नंबर 2चा पक्ष. त्यामध्ये या पक्षाचं चिन्ह आहे एक बिळा आणि गव्हाची ओंबी. मार्क्सवाद म्हणजे एक महान फिलॉसॉफर, तत्त्वज्ञ, त्याची विचारसरणी या पक्षाला लाभलेली आहे. विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष 1925मध्ये स्थापन झाला. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग. आता या पक्षाचे धोरण काय तर बघा, मजूर, कष्टकरी वर्ग, कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. आता या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. आता भांडवलशाही म्हणजे काय की श्रीमंतांच्या हाती सत्ता असणे, श्रीमंताला जी गरज आहे, श्रीमंत जे ठरवतील तेच सगळ्या देशाला धोरण लागू होणे. म्हणजेच काय, श्रीमंताचा विचार करणे, गरिबांचा विचार न करणे, अशा भांडवलशाही, त्याला म्हणायचं भांडवलशाही. तर हा भांडवलशाहीचा विरोध करतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं, आत्ता गेल्या महिन्यात वोडाफोन, आयडिया, त्यानंतर एअरटेल आणि जिओ या मोठमोठ्या कंपन्यांनी काय केले, आपले दर वाढवले, आपले मोबाईल रिचार्ज करण्याचे दर वाढवले. तर हे दर जे आहेत हे लोकांना परवडणारे नाही. पण लोकांची बाजू विचारात न घेता फक्त कंपनीच्या हिताची बाजू विचारात घेणे, असा निर्णय होणे, या निर्णयाला विरोध करणे म्हणजेच काय, भांडवलशाहीला विरोध करणे होय.
जर आपल्या लोकांचा विचार जर केला असता तर हा जो भाववाढ आहे ती वाढवली नसती. म्हणजे अगोदर आपल्या देशात असं व्हायचं, जर लोकांच्या विरोधात असतील, लोकांच्या फायद्याचं जर नसेल तर त्याला काय करायचं, सरकार विरोध करायचे. पण आपण आपली जी अर्थव्यवस्था आहे आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आपला देश करत आहे. अगोदरचा आपला देश जर विचार केला स्वातंत्र्यानंतरच्या काळातील, तर आपला देश हा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणारा देश होता. 60च्या दशकात चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यामध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. याच पक्षात काय झालं, फूट झाली, विचारामध्ये फूट झाली. आता काँग्रेसमधून बरेच पक्ष बाहेर पडले, तसं भारतीय कम्युनिस्ट पक्षामधून देखील वाद झाला आणि यातून परत एक पक्ष तयार झाला, त्याला म्हणायचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष कंसामध्ये मार्क्सवादी असा आणखीन एक पक्ष तयार झाला. तो कधी झाला, 1964 साली. तर बघा त्याच्यानंतर बघा भारतीय जनता पक्ष, त्यांचं चिन्ह काय आहे तर कमळ, लक्षात असू द्या. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे, राष्ट्रीय नंबर 3चा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 51मध्ये स्थापन झाला, 1951मध्ये, आणि 77मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. म्हणजे 51मध्ये जनसंघ नावाचा जो पक्ष होता भारतीय जनसंघ, 77मध्ये जनता पक्ष नाव जे आहे त्याच्यात तो विलीन झाला आणि त्या विलीन झाल्याच्यानंतर भारतीय जनसंघ कसा झाला, भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे त्याचं नामकरण करण्यात आलं. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही आणि पक्ष फुटला व भारतीय जनसंघाचे भारतीय जनता पक्ष या नावाने 80मध्ये नवा पक्ष स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती, आता या पक्षाचं धोरण काय, 80मध्ये जो भारतीय जनता पक्ष स्थापन झाला त्या पक्षाचं धोरण काय तर भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे आणि लोकांची जी सुधारणा आहे, आर्थिक सुधारणा, यावर या पक्षाचा भर आहे. अशा प्रकारचं या पक्षाचं धोरण आहे. 4 नंबरचा जो पक्ष आहे मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तर या पक्षाचं चिन्ह बघा, लक्षात असू द्या. आणि या पक्षाचं धोरण काय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पक्ष पुरस्कार करतो. म्हणजे या समाजवाद असला पाहिजे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे देशामध्ये आणि लोकशाही असली पाहिजे, असं या पक्षाचं धोरण आहे. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. म्हणजे एखाद्या दुर्बल घटकावर आपण वर्चस्व करणे याला म्हणायचं साम्राज्यवाद. म्हणजेच काय, आपण बलशाली आहोत आणि आपल्या बाजू आपल्या देशाशेजारी छोटं देश आहे समजा नेपाळ, तर नेपाळवर आपण वर्चस्व करणे, आपण त्यांना गुलाम बनवणं, असा या पक्षाचा, या साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपवणूक करणे या पक्षाचे धोरण आहे. बघा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे मार्क्सवादी, यांचं ध्येय धोरण काय, कामगार लोक आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहे, यांचे हित. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला सांगितलं उदाहरण की आयडिया, वोडाफोन, जिओने काय रेट वाढवले कंपनीचे, पण हे शेतकऱ्यांना विरोधात आहेत, कामगारांना, म्हणजे सगळ्या भारतीय लोकांना ते परवडणारे नाही. मग असा जर निर्णय कोणता आला तर हा पक्ष काय करतो, अशा पक्षाचं म्हणणं काय की त्याला विरोध झाला पाहिजे. असं जर हा पक्ष सत्तेत असता त्यांनी ही भाववाढ होऊ दिली नसती, कारण की त्यांचं ध्येय धोरण काय आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात असे निर्णय न घेणे. त्यानंतर बघा बहुजन समाज पक्ष. आता नंबर 5चा आपल्या भारतातील राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती आणि तो निळा रंग. बघा, बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, ध्येयधोरण, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. बघा, या पक्षाचं उद्दिष्ट काय, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक लोकांना, हे सगळे लोक बहुजन आहेत आणि या बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा नवीन पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हा पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून 6 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 99मध्ये झाली, 1999मध्ये झाली. आता या पक्षाचं ध्येय धोरण काय, लोकशाही, समता. बघा, लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर हा पक्ष तयार झालेला आहे.
पक्षाचा विश्वास आहे. आणि या पक्षाचं चिन्ह काय आहे तर घड्याळ आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या घटक पक्षापैकी एक पक्ष होता. आता नंबर 7चा जो पक्ष आहे तो आहे तृणमूल काँग्रेस. राष्ट्रीय पक्ष 7 आहेत, त्यामधले शेवटचा जो आहे तृणमूल काँग्रेस हा देखील राष्ट्रीय पक्ष आहे. तर बघा हा पश्चिम बंगालमधील महत्त्वाचा पक्ष आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली. 2016मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्षासाठी जी अट लागते ती यांनी 2016मध्ये पूर्ण केली आणि 2016मध्ये या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. या पक्षाचे धोरण काय आहे तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करणे हे या पक्षाचे धोरण आहे. आता बघा मित्रांनो, एक चार्ट दिलेला आहे. 2009 ते 2014 या 2 वर्षाच्या मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा, म्हणजे त्यांची किती लोक निवडून आले, खासदार किती निवडून आले हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेतून कोण निवडून येतो तर खासदार निवडून येतो. प्रत्येक पक्षाने कोणकोणत्या प्रकारे राष्ट्रीय पक्षांनी कामगिरी केलेली आहे तर बघा. राजकीय पक्षाचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. या पक्षाने 2009 साली 206 उमेदवार त्यांचे निवडून आले आणि 2014 साली 44 उमेदवार त्यांचे निवडून आले. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली, अधोगती झाली. 2009मध्ये 206 होते त्यांचे, तर 44 राहिले 14मध्ये. आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2009 साली 4 खासदार होते, 2014मध्ये फक्त 1 खासदार राहिला. त्यानंतर बघा भारतीय जनता पक्ष 2009मध्ये 116 होते, 2014मध्ये 282 झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी त्यांचे 2009मध्ये 16 होते खासदार, 2014मध्ये फक्त 9 राहिले. ही आकडेवारी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. यावर एक प्रश्न येतो आणि आकडेवारीच्या आधारे तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. बहुजन पक्षाची 21 खासदार होते 2009 साली, 2014मध्ये 0 खासदार राहिले त्यांचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 खासदार होते 2009 साली, 2014 साली फक्त 6 झाले. म्हणजे या पक्षाची देखील अधोगती झालेली आपल्याला बघायला मिळते. आता बघा तामिळनाडू सत्ता बदल, एक पेपरची कात्रणं दिलेली आहेत वर्तमानपत्राची. कोणते खाते मिळणार, ग्राहका समाज, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, PDP व भाजप यांच्यामध्ये युती, पक्षांतरबंदी कायदा, लोकशाही पोषक, अशा प्रकारची कात्रणं दिलेली आहेत. आणि या कात्रणावरून तुम्हाला विचारलेलं आहे की काय काय करायचं आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये कात्रणावरून आपल्याला असं लक्षात येतं, वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यामध्ये असणाऱ्या पक्षाबाबतची माहिती समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का असतात? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असं का होतं? आता तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊ. म्हणजेच काय, आता आपण राष्ट्रीय पक्षाची ओळख करून घेतली, आता आपल्या देशातील राजकीय प्रादेशिक जे पक्ष आहेत या पक्षाची माहिती आपल्याला इथं घ्यायची आहे. आता विचार करणार आहोत. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण इथे विचार, सगळेच पक्षांचा प्रादेशिक पक्षांचा विचार करता येईल का आपल्याला? नाही. तर आपल्याला प्रादेशिक 4 देशांचे 4 पक्ष आपण इथे थोडंसं विचार करणार आहोत. महत्त्वाचे पक्ष, भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे, परंपरा, आपला देश विविधतेने नटलेला आहे, विविधतेत एकता आहे आपल्याकडे, प्रत्येक बाबतीत आपल्याला विविधता आहे, तरी देखील आपण एक आहोत. तर बघा आपल्या देशाची प्रत्येक प्रदेशाची परंपरा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत, प्रदेश आणि त्यांची स्वतंत्र भाषा आहे, असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशाच्या भौगोलिक रूपातही आपल्याला विविधता आढळते. आपण भूगोल विषयात पाहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळेपण आहे, भूमी वेगळी आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलाही आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश, कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसते. आता आपली भाषा, आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल अस्मिता निर्माण होऊ लागते.
की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. म्हणजे बघा, जर एखादी मॅच असेल आपल्या गावाची दुसऱ्या गावाबरोबर, तर आपण कोणाला सपोर्ट करणार? आपल्या गावाला. आपल्या जिल्ह्याची मॅच असेल तर आपण जिल्ह्याला सपोर्ट करणार. जर आपल्या प्रदेशाची मॅच असेल, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आणि गुजरातची जर मॅच लागली, तर तुम्ही कोणाला सपोर्ट करणार? साहजिकच प्रदेशाला. तर अशा प्रकारे प्रादेशिकता निर्माण होऊ लागते. आपल्या हितांचा, आपल्या प्रदेशांचा व हितांचा विकास प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळी इत्यादीबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री, रोजगारांच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. सगळेच प्रॉब्लेम जे आहेत आपण आपल्याविषयीच विचार करायला लागतो. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशाचा विकास करणे, आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे. आता बघा, प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे. बघा मित्रांनो, विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. ही बाब तुम्ही निदर्शनास लक्षात ठेवा की त्या राजकीय पक्षाचा त्या त्या प्रदेशापुरता त्यांचा पक्ष काय करतो? प्रभाव असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ती राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देत असतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना केंद्राशी म्हणजे देशाच्या तुलनेत आपलाच विकास, आपल्याच राज्याचा विकास व्हावा, आपले अधिकार अबाधित राहावेत याविषयी तो जास्त अग्रेसिव्ह असतो. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षाचा असतो. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आपल्या प्रदेशात आपल्याच लोकांना रोजगार मिळावा, आपल्या प्रदेशातील लोकांनाच सत्तेत सहभाग मिळावा, इतर बाहेरून आलेल्या लोकांना इथं संधी नाही मिळावी असा त्या त्या प्रदेशातील लोकांचा विचार असतो. आता बघा, भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसून येते. आता ती बदल कोणकोणते बघा. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितेमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडिस्तान अशा मागण्या हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. बघा, यातून काय झालं, प्रादेशिक अस्मिता सुरुवातीला दाखवली, पण नंतर त्यांनी असं केलं की आम्हाला वेगळाच देश तयार करायचा आहे. आपलं राज्याविषयी त्यांनी विचार करता करता त्यांनी असं ठरवलं की आम्हाला या देशातून, भारत देशातूनच बाहेर पडायचं आणि आमचा वेगळा देश तयार करायचा आहे. असं कोणी कोणी केलं तर खलिस्तान नावाचा जो प्रांत आहे, द्रविडिस्तान नावाचा जो प्रांत आहे, अशा मागण्या हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा हेतू होता. त्यामध्ये पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर येथील प्रादेशिक पक्षांची ही उदाहरणं देता येतील. आता बघा, प्रादेशिक पक्षाची भूमिका हळूहळू बदलू लागली. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी. आता त्यांनी कालांतराने त्यांच्या मागणीमध्ये बदल झाला. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र देश निर्माण करण्याऐवजी त्यांनी काय सुरू केलं, मग आपल्या देशाला अधिक अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात 1990 नंतर झाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना, तेलुगू देसम अशी पक्ष आहेत. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा तर आपल्या प्रदेशात तर आपली सत्ता आलीच पाहिजे, पण केंद्रात म्हणजेच देशात पण आपली सत्ता आली पाहिजे, आपल्या पक्षाची सत्ता. त्यावेळेसच आपण आपल्या प्रदेशाचा विकास करू शकू असं त्यांना वाटू लागलं. आता ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो.
या प्रदेशातील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षाचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता म्हणजे स्वतःला अधिकार मिळवणे जास्तीत जास्त आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्याटप्प्यातून झाली. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्यांचा एक परिणाम आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्वच पक्षांची माहिती घेणे शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा क्षेत्रामधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. तर बघा, काही प्रमुख प्रादेशिक पक्ष, त्यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्याच राज्यातील प्रादेशिक पक्ष घेतलेला आहे. त्याचं नाव आहे शिवसेना, जो महाराष्ट्रात आहे. सर्वांना माहीत आहे शिवसेनाचं चिन्ह बघा, राजकीय चिन्ह जे आहे असं आहे. आता महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1966मध्ये या पक्षाची स्थापना झाली, लक्षात ठेवा. आणि या पक्षाचं धोरण काय, या पक्ष कशामुळे स्थापन झाला, तर मराठी माणसाच्या हक्काची जपवणूक करण्यासाठी, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आणि परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली आहे. 1995मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी हा पक्ष होता. त्यानंतर बघा 2019मधील निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत महाविकास आघाडी करून सत्तेत हा पक्ष आहे. त्यानंतर बघा नंबर 2चा प्रादेशिक पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. बघा त्यांचं चिन्ह कसं आहे, लक्षात ठेवा. आणि या पक्षाची स्थापना जी आहे ती 1920मध्ये हा पक्ष स्थापन झालेला आहे. प्रादेशिक पक्ष पंजाबमधील आहे. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य या पक्षाने दिलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आणि पंजाबमध्ये अनेक वर्ष हा पक्ष सत्तेत होता. काय, शिरोमणी अकाली दल 1920मध्ये स्थापन झालेला पंजाबमधील प्रादेशिक पक्ष आहे. त्यानंतर नंबर 3ला काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि पक्षाचं नाव आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. 1932 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि ध्येय धोरण काय, काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करणे आणि स्वायत्तता म्हणजे आपल्या प्रादेशिक लोकांना त्यांना अधिकार मिळाले पाहिजे यासाठी हा पक्ष नेहमी प्रयत्नशील असतो. आणि या पक्षाचं चिन्ह अशा प्रकारचं आहे. बघा नंबर 4 आसाम गण परिषद. आसाममधील हा पक्ष आहे. सरकारबरोबर वाटाघाटीतून 1985मध्ये आसाम करार, 1985 साली स्थापन झाला आसाम गण परिषद. आता या पक्षाचं धोरण काय, या पक्षाचं उद्दिष्ट कशासाठी स्थापन झाला, निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. म्हणजेच जी लोक बाहेरून आपल्या देशात आलेली आहेत, आपल्या राज्यात आलेली आहेत, त्यांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक वेगळेपण जपणे आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. गेली अनेक वर्ष आसाममध्ये हा पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून काम करत आहे. नंबर 5चा द्रविड मुन्नेत्र कळघम. 1920मधील जस्टिस पार्टी या ब्राह्मण इतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. 1944मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 49मध्ये यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. यातून बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 72मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न, केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग झाला या पक्षाचा. सर्व स्तरावरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा आहे. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत या पक्षाने. आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचं उगवता सूर्य अशा प्रकारचं चिन्ह आहे. आता बघा भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणून आपण महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरी खालील तक्त्यात दिली आहे. आता महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनी किती प्रतिनिधित्व त्यांचे निवडून आलेले आहेत, विधानसभेमध्ये आमदार आलेले आहेत 2009 आणि 2014मध्ये, इथं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर शिवसेना आहे, सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्ष आपल्या महाराष्ट्रातील. त्यांच्या 2009मध्ये 44 जागा होत्या, तर 2014च्या निवडणुकीत त्यांच्या जागा वाढल्या आणि 63 झाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 जागा निवडून आल्या होत्या 2009ला, 14च्या निवडणुकीत 1 जागा. आता त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या 4 जागा निवडून आल्या होत्या, 2014ला 3च राहिल्या.
बहुजन महासंघ त्यांची एक जागा निवडून आली 2009ला आणि 2014ला एकच जागा निवडून. भारतीय रिपब्लिकन पक्ष जो आहे बघा मित्रांनो, त्यांची एकही जागा निवडून आली नव्हती. हा देखील एक रिपब्लिकन पक्ष जो आहे हा एक पक्ष आहे, त्यांची दोन्ही निवडणुकीमध्ये एकही जागा नव्हती. आता समाजवादी पक्ष आहे, 4 जागा निवडून आल्या होत्या 2014ला, एक जागा निवडून आली. बहुजन विकास आघाडी 2 जागा निवडून आल्या होत्या 2009 साली, 2009च्या निवडणुकीत. 2014च्या निवडणुकीत 3 जागा आल्या. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष जो आहे या पक्षाने 2009ला एक जागा जिंकली होती, म्हणजे एक आमदार या पक्षाचा होता. आणि 14च्या निवडणुकीत देखील एक आमदार होता. ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहदुल्ला मुसलमीन म्हणजे MIM या पक्षाची 2009ला या पक्षाचं काहीही नव्हतं, म्हणजेच हा पक्ष नव्हता महाराष्ट्रात. पण 2014च्या निवडणुकीत या पक्षाने 2 जागा निवडून दिल्या. स्टारचा अर्थ आहे हा पक्ष 2009मध्ये अस्तित्वात नव्हता. जनसुराज्य शक्तीच्या 2 जागा होत्या 2009 साली. निवडणुकीमध्ये 2 जागा म्हणजे 2 आमदार आले, 14मध्ये आमदार नव्हता. लोकसंग्रामचा 1 आमदार होता 2009 साली, 14मध्ये एकही आमदार नाही. स्वाभिमानी पक्ष 1 आमदार होता 2009 साली, 2014 साली एकही आमदार त्यांचा अस्तित्वात निवडून आला नाही. अशा प्रकारे या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा आढावा घेतलेला आहे. पुढील पाठात राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून आपण घेणार आहोत. तर भेटूया पुढील पाठामध्ये. आपल्या राजकीय चळवळीचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला या पाठामध्ये काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. मी तुम्हाला त्या तुमच्या समस्येचं निराकरण करेन. आणि जाता जाता सांगा पाहू, भारतातल्या सर्वच राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, त्या सर्वांची येथे दखल घेता येणार नाही. भारताच्या नकाशाच्या आधारे आणखीन काही प्रादेशिक पक्षाविषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे. तर भेटूया पुढील पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.